नमस्कार मैत्रिणींनो, आज आम्ही बनवत आहोत इथे व्हेज पुलाव। त्यासाठी मी कुकरमध्ये टाकलेले कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, खडा मसाला आणि हा गरम मसाला पण टाकलेला आहे। सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला टाकायचे, सगळे आहेत तुमच्याकडे तेवढ्या भाज्या याच्यात टाकायच्या आहे। छानपैकी सगळ्या भाज्या धुवून याच्यात टाका, छान अशा फ्राय करा, तेलामध्ये थोड्याशा परतून घ्या त्या भाज्या छानशा। तुमच्याकडे आहे तेवढ्या भाज्या टाकू शकता, असं काही कंपल्सरी नाही आहे। जेवढ्या भाज्या टाकताल तेवढी छान चव येते। सगळ्या भाज्या मिक्स करून घेतल्या। आता तांदूळ धुवून ते याच्यात टाकायचे, स्वच्छ धुतलेला तांदूळ, आणि तो तांदूळ छान धुवून मिक्स करून घ्यायचा। चांगल्यातलाच तांदूळ होता। आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे मी मीठ 2.5 चमचे टाकलेलं आहे। 2.5 चमचे मीठ टाकून छान असा मिक्स करून घ्यायचा राईस। छानसा सगळा मसाला खाली नाही चिटकला पाहिजे, व्यवस्थित राईसला लागला पाहिजे। आणि आता पाणी टाकायचे, पाणी पण जास्त नाही टाकायचे, भात मोकळा झाला पाहिजे आपल्या। थोडंच कमी पाणी टाकायचं, वाफेवर होऊन जातो भात व्यवस्थित। आणि छानसं मिक्स करून घ्यायचे, खाली चिटकलं नाही पाहिजे। आणि मग आता कुकरला झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे। आणि हा बघा रेडी आहे आपला व्हेज पुलाव। वाव, काय सुंदर दिसतोय। मी ताटात घेऊन दाखवते। ओहो, छान, या खाय।